म्हणजे तुझ्याकडनं कांदा 20,000 रुपये किलोने घ्यायचा आणि आम्ही उपाशी मारायचा आणि तुला श्रीमंत करायचं. आणि तो कांदा आहे केसर नाही, त्याचा भाव इतका पाहिजे का? आणि काय काँग्रेसवाले BJP वाले यांचं वेगळाच तांडव. म्हणजे शेतकऱ्यांचे तुम्ही जर का मुद्दे मांडत असला ना महाराष्ट्रामध्ये, एक तर तुम्हाला ते काँग्रेस BJP वाल्यांना एकदा नडावं लागेल. त्यातल्या त्यात काही अशी येडपट राहते की त्यांना 10 रुपये सुद्धा कांदा परवडत नाही. अरे हो, तू फुकट घेऊन जाई, तू ये इथं एक गुणीभर, तू दर महिन्याला एक गुणी घेऊन जाय माझ्याकडून. अरे काय चाललंय हा? शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला का हायच चुकीच्या कमेंट. अरे शेतकरी तो काय उपाशी तुम्हाला फुकट खाऊ घालण्यासाठी नाही ना, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकटच खायची सवय झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्यांबद्दल व्हिडिओ तयार केला ना तर कुठं ना कुठं हे लोक आहेच. काही आपण सरकारच्या विरुद्ध बोललो तर लगे बोलणार का तू अँटी इंडिया आहे, BJP हेटर आहे, काँग्रेस सपोर्टर आहे. आणि मागच्या सरकारला काही प्रश्न विचारले तर त्या सरकारचे लोक बोलतात का हेच BJPचे अंधभक्ते. अरे भाई, मला ते BJP ते काँग्रेस ते चुलीत घाला, आपल्याला काय अडले बरं त्यांच्यापासून? काय अडले? कोणाच्या घरामध्ये जर का एखाद्याने सांगावं का माझा आवडता पॉलिटिशियन माझ्या घरी मला चपाती आणून देतोय, मला भाजी आणून देतोय, तर आपण त्याला मानू भाऊ. तुम्हाला आहे ना मित्रांनो, खाय प्यायला नाही शेतकरी घालताय, हे फुकट विकतोय आम्ही, याचा आहे ना आमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सुद्धा निघत नाही. याला खर्च लाखांनी, आज लाखांनी खर्च होतो इथं, तेव्हा जण सोन्यासारखं पीक दिसतंय. आणि यातनं शेतकऱ्याला जर काही भेटत नसेल तर तिथं प्रश्न 100% आमच्यासारखे तरुण विचारणारच. आणि यामध्ये कोणाला वाईट वाटायसारखं काहीच नाही ना. अरे हा बेसिक आमच्या जीवन मरणाचा जर का सवाल असेल तर आम्ही 100% प्रश्न विचारणारच. आणि यामध्ये उत्तर द्यायचं काम सरकारचं 100% आहेच. पण लोकांचं मित्रांनो काय माहिती का, बळजबरी पोटात दुखून घ्यायचं, बळजबरी नेत्यांना बाप बनवून घ्यायचं. अरे नेते तुम्हाला खाऊ नाही घालत भाऊ, इथं शेतकरी ना रात्रंदिवस काम करत तुम्हाला ना ते फुकट 8 आणि 10 रुपयाने खायला भेटतं. आणि जर एखाद्याला इतका राग येत असेल ना तर त्यांनी 100% नेत्याची ना खावा, 100% खाय भाऊ तू. काय असेल ते ना समजण्यावाला को इशारा कॉफी.